राज्यामधील शेतकरी कर्जमाफी ही अनेकदा शंका आणि संभ्रमामध्ये राहिलेली आहे. आत्ता जी राज्य सरकारने कर्जमुक्ती केलेली आहे शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्याचं 2 लाख कर्ज आहे त्यांना 1.5 लाखच कर्ज माफी मिळाली असं शेतकऱ्यांचं म्हणणं. यादीमध्ये गोंधळ झालेला असेल किंवा अन्य काही अडचणी असतील. शेतकरी संभ्रमात आहेत. मी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याच्या अंजनसोंडा गावामध्ये आहे. काही शेतकरी माझ्याबरोबर आहेत. नेमकं त्यांची अडचण काय आहे हे आपण जाणून घेऊयात. धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्याचा या दुसऱ्या कर्जमाफीच्या यादीमध्ये समावेश आहे. नेमकं काय परिस्थिती काय? बँकेत गेलता का तुम्ही? हो, बँकेत गेल्यानंतर मला बँक मॅनेजरशी बोललो. बँक मॅनेजरला म्हणलं माझ्या लिस्टमध्ये 81,175 रुपये असं दाखवते. ते म्हणले नाही, तुम्ही KYC करा, तुमचं 100% कर्जमाफीत येईल. ज्यावेळेस मी KYC करायला गेलो त्यावेळेस तिथं 95,500 माझी मूळ रक्कम मी जी उचललेली होती ते दर्शवायला लागलं. मग त्यानंतर मी KYC केली. KYC करून ते म्हणले बाकीचं तुमचं जी KYC करा, बाकीचं आम्ही उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला निलबे बाकीमध्ये देतो, असं मॅनेजरचं म्हणणं आलं. म्हणजे काय अडचण नाही? काय अडचण नाही म्हणले. मग त्यानंतरच मी KYC केली. ओके. तुम्ही सरपंच आहेत गावचे. गावातले आपल्या 73 लोकांचा समावेश आहे. या संदर्भात तुम्ही बँक मॅनेजरशी काय संपर्क साधला का? लोक संभ्रमात आहेत. हो, आमच्या गावामध्ये 73 लोकांना कर्जमाफी मिळालेली आहे. आणि आम्ही कर्जमाफी मिळाल्यानंतर गावातले शेतकरी भेटले की बाबा यादीमध्ये आम्ही 1.5 लाख कर्ज घेतलं आहे, 1 लाख कसं, काही लोकांना 1 लाख आहे 85,000च कसं. मग असा संभ्रम झाला की बाबा बाकीचे माफी तर दिले 2 लाखापर्यंत, माफ कसं होणार बाकीचं. मग आम्ही मॅनेजर साहेबांशी फोन लावल्यावर मॅनेजर साहेब, महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर साहेब रवी रांजवन म्हणून आहेत, त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा जे KYC केल्यानंतर त्यांची जे उर्वरित रक्कम आहे ती आम्ही बँकेत भरणार आहे, बँक स्वतः भरणार आहे. म्हणजे बाकीचे पैसे बँक भरणार आहे. तरी शेतकऱ्यांनी असा भ्रम करून घेऊ नये की बाबा माझे उर्वरित पैसे कोण भरणार आहे. आणि आज मी 1.5 लाख घेतले तर मला 2 लाख 1 लाख माझ्या यादीमध्ये नाव आहे, वरचे 50चं काय, तर तसं काय नाही. ज्यांना 1 लाख 1.5 लाख जी आहे वरची रक्कम जी आहे ती बँक भरणार आहे असं त्यांनी आम्हाला भ्रमणद्वारे सांगितलं आहे. तुमचं कुठल्या बँकेत खातं आहे? महाराष्ट्र बँकेत. तुमचं कसं परिस्थिती कर्ज? आपलं 1,60,000 उचललेले आणि दाखवते 1,35,000 दाखवते 1,35. तुमच्या यादीमध्ये? हो, 1,35 दाखवते. आणि तुम्हाला अडचण आली की बाकीचे पैसे कोण भरणार? हो, त्यामुळे मी KYC केलेलं नाही अजून. बरं. आपल्याला तेवढं माहिती नाही म्हणून ते सांगितलं लोकांनी KYC करू नका, नाही तर तुम्हाला पदर भरावं लागेल म्हणून. बरं. हां, काय परिस्थिती आहे? एकंदरीत परिस्थिती अशी आहे की नियमित भरणाऱ्यांच्या मनामध्ये असं वाटत विचार लागलेत की आपण जर कर्ज न भरलेलंच बरं होतं. आणि सरकारने नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार इथं केलेला नाही. तर सरकारने ह्यांचा नियमित कर्ज पुरवठा करणं जे बँकेला आजवर त्यांनी व्याज दिले, आज ती लोक म्हणाले की आम्ही थकीत गेलो असतो तर परवडलं असतं. कारण की जे वर्षानुवर्ष थकीत आली शेतकरी त्यांचं माफ झालंय. त्यांना प्रोत्साहन निधी दिला वाटतं ना? प्रोत्साहन निधी दिला. त्यांचा जर विचार जर केला तर सरासरी आजवरचं त्यांना व्याज 50,000 द्यायला लागले स्नानुग्रह अनुदान म्हणून. त्यांचं वर्षाकाठी जर म्हणलं तर एक साधा शेतकरी झाला तर 15-20 हजार रुपये त्यांनी वरचं व्याज भरलं किंवा 5,000 5 वर्ष जर भरलं तर आज त्यांना 50% रक्कम तर त्यांनीच वसूल केलेली दिलेल्या रकमेतून. त्याच्यामुळं काय कर्जमाफी फसवी काय? भविष्यात शेतकरी आज घेणारा आणि उद्या भरणारा ही दोन्ही शेतकरी उद्या बँकेकडं कर्ज भरणार नाहीत. आणि ह्याच्यातून आर्थिक परिस्थिती राज्याला भीषण टंचाईसारखी जाईल आणि जे राज्यातलं जे बजेट आहे अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून जाईल. त्याच्यावर लोड येईल का? लोड अर्थव्यवस्था कोलमडली की देशाची प्रगतीकडे वाटचाल होणार नाही आणि देशात अराजकता माजल बांगलादेशासारखी. बरं. त्याच्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये जे नियमित भरणार आहेत कमीत कमी त्यांना 2 लाख रुपये द्यायला पाहिजे स्नानुग्रह अनुदानमध्ये रक्कम वाढ. आणि त्यांना जी 50,000 म्हणते सरकार दिलेली, तर सरासरी एखाद्या शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांचं व्याजच सरकारने आजपासून वसूल 35-40,000 रुपये दिसते. लहान शेतकरी असेल, मोठा शेतकरी असेल, दिलेली रक्कम तुटपुंजी मागणी काय शेतकरी? 2 लाख रुपयापासून द्यावा नियमित भरणाराला सरकारने सरसकट 2 लाख रुपये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय की 50,000चा निधी जे आहे तो 2,000 केला आणि सरसकट शेतकऱ्याला 2 लाख केलेला आहे आणि 2 लाख कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना संभ्रम आहे. याचं कारण असं आहे की कुठंतरी जनजागृती कमी पडते. महत्त्वाचं म्हणजे
राज्याचे सहकार मंत्री जे आहेत बाबासाहेब पाटील त्यांनी या शेतकऱ्यांना त्यांचा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने सुद्धा शेतकऱ्यामध्ये कर्जमाफीबाबत जनजागृती करणं तितकंच महत्त्वाचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.